नमस्कार. सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे. उन्हाचा चटका वाढत असतानाच आता अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. पूर्व विदर्भापासून ते तेलंगणापर्यंत तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत आहे. तर हा पाऊस अवकाळी नसून या पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसत आहे. तर आपण पाहूयात आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ही दिली आहे. तर आज विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील देण्यात आली आहे. तर आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा येलो अलर्ट. अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार आहे. तर वादळी पावसाचा इशारा लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. तर बहुतांश पट्ट्यात गारपिटीची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस वाढत जाणार आहे आणि 10 तारखेला हा पाऊस मराठवाड्यात देखील प्रवेश करणार आहे. मराठवाड्यातील दिलासादायक बातमी आहे, कारण जे दुष्काळी भागात देखील हा पाऊस जीवनदान ठरणार आहे. हा पाऊस मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूरचा काही भाग, धाराशिव या ठिकाणी हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा पडणार आहे. तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.